morning all of you. Today we have discussed next point free radicals. ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितले जनरल बायोकेमिकल मेकॅनिझम्स कोणते होते ते मग लॉस ऑफ एनर्जी त्याच्यामध्ये ATP डिप्लेशन अँड O2 डिप्लेशन. नेक्स्ट कोणता होता मायटोकॉन्ड्रियल डॅमेज. थर्ड लॉस ऑफ कॅल्शियम होमिओस्टॅसिस. थर्ड होता डिफेक्ट्स इन प्लाझ्मा मेम्ब्रेन परमेबिलिटी. अँड फिफ्थ होता जनरेशन ऑफ रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस. त्यामध्ये O2, H2O2 अँड OH अँड अदर फ्री रॅडिकल्स. ओके, हे होते जनरल बायोकेमिकल मेकॅनिझम. आता हे फ्री रॅडिकल्स कोण काय आहे बघूयात आपण. फ्री रॅडिकल्स आर chemical species with a single unpaired electron in other orbital. ओके, फ्री रॅडिकल्स म्हणजे आपण केमिस्ट्रीमध्ये पाहिलं असणार आहे तुम्ही. इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, फ्री रॅडिकल्स, ऑर्बिटल्स. ओके, मग हे काय आहेत फ्री रॅडिकल्स आहेत द केमिकल स्पेसिस. काय आहेत ह्या केमिकल स्पेसिस आहेत पण कशा विथ अ सिंगल अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. कशा आहेत ह्या विथ अ सिंगल अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन ए आउटर ऑर्बिटल म्हणजे बाहेरच्या ऑर्बिटलमध्ये. ओके, सेकंड काय आहे फ्री रॅडिकल्स आर केमिकली अनस्टेबल. हे फ्री रॅडिकल्स कशा आहेत केमिकली अनस्टेबल आहेत अँड देअर फोर रेडियली रिॲक्ट विथ दी अदर मॉलिक्युल्स. आणि म्हणून नंतर ते रेडियली रिॲक्ट कसे होतात कुणासोबत होतात अदर मॉलिक्युल्ससोबत. कारण हे केमिकली कसे आहेत अनस्टेबल आहेत त्यामुळे ते रिॲक्ट कसे होतात अदर मॉलिक्युल्ससोबत रेडियली रिॲक्ट होतात. देन रिझल्टिंग इन अ केमिकल डॅमेज. त्यामुळं काय होतं मग रिझल्टिंग केमिकल डॅमेज होतो. ओके, नेक्स्ट काय पॉईंट आहे फ्री रॅडिकल्स इनिशिएट ॲटो कॅटालायटिक रिॲक्शन. फ्री रॅडिकल्स काय करतात रे इनिशिएट ॲटो कॅटालायटिक रिॲक्शन्स करतात. काय होतं त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स दॅट रिॲक्ट विथ अ फ्री रॅडिकल्स आर इन अ टर्न कन्व्हर्टेड टू द फ्री रॅडिकल्स. मॉलिक्युल्स कशासोबत रिॲक्ट होतात फ्री रॅडिकल्स अँड टर्न आर इन अ टर्न कन्व्हर्टेड टू द फ्री रॅडिकल्स. कशामध्ये टर्न होतात ते कन्वर्ट होतात फ्री रॅडिकल्समध्ये. ओके, हा काय झाला तुमचा फ्री रॅडिकल्स. आता त्याच्यामध्ये बघूयात सब इंट्रासेल्युलर सोर्सेस ऑफ फ्री रॅडिकल्स. आता इंट्रासेल्युलर सोर्सेस ऑफ फ्री रॅडिकल्स काय आहेत नॉर्मल रेडॉक्स रिॲक्शन जनरेट फ्री रॅडिकल्स. रेडॉक्स रिॲक्शन माहिती आहे सगळ्यांना. ओके, देन काय करतात हे रेडॉक्स रिॲक्शन जनरेट काय करतात फ्री रॅडिकल्स. देन सेकंड पॉईंट काय आहे नायट्रिक ऑक्साईड म्हणजे NO कॅन ॲक्ट ॲज अ फ्री रॅडिकल. ते काय करतात ॲक्ट फ्री रॅडिकल म्हणून ॲक्ट करतात. देन थर्ड पॉईंट काय आहे आयोनायझिंग रॅडिएशन्स. आता आयोनायझिंग रॅडिएशन्स कोणते असतील मग UV अँड एक्स रेज. UV रेज अँड एक्स रेज. ओके, कॅन हायड्रोलाइज वॉटर इंटू हायड्रॉक्झिल. ते काय करतात रे आयोनायझिंग रेडिएशन हायड्रोलाइज करतात कोणाला वॉटरला कशामध्ये हायड्रॉक्झिलमध्ये म्हणजेच OH. अँड अजून कशाचं हायड्रोलाइज करतात ऑक्सिजन हायड्रोजनचं. कशाचं करतात हायड्रोजनचं. हे कोण करतं फ्री रॅडिकल्स. ओके, देन नेक्स्ट पॉईंट आहे मेटाबॉलिझम ऑफ एक्झोजिनियस केमिकल सच ॲज ए CCl4 अँड कॅन जनरेट फ्री रॅडिकल्स. आता मेटाबॉलिझम ऑफ एक्झोजिनियस केमिकल्स हे मेटाबॉलिझम होतं कशाचं एक्झोजिनियस केमिकल्सचं. कोण आणि काय कुठल्या केमिकल्सचं CCl4. ओके, कॅन जनरेट फ्री रॅडिकल्स. ते काय करतात CCl4 काय जनरेट करतात फ्री रॅडिकल्स. हे काय आहेत एक्झोजिनियस केमिकल आहे. देन नेक्स्ट पॉईंट आहे फ्री रॅडिकल जनरेट इज ए फिजिओलॉजिकल अँटीमायक्रोबियल रिॲक्शन. फ्री रॅडिकल्स काय जनरेट करतात फिजिओलॉजिकल अँटीमायक्रोबियल रिॲक्शन्स. ओके, हे काय झाले इंट्रासेल्युलर सोर्सेस ऑफ फ्री रॅडिकल्स. आता न्यूट्रलायझेशन ऑफ फ्री रॅडिकल्स कसं होतं बघू. न्यूट्रलायझेशन कसं होतं फ्री रॅडिकल्सचं. फर्स्ट होतं स्पॉन्टेनियस डीके. काय होतं त्यांचं स्पॉन्टेनियस डीके. सेकंड काय होतं सुपर ऑक्साईड डायस्म्युटेज SOD. काय होतं रिॲक्शन बघा 2
O2 प्लस 2H काय रिॲक्शन होते मग O2 प्लस H2O2. ही कोणती झाली सुपरऑक्साईड डायस्म्युटेज. थर्ड कोणती आहे ग्लुटाथायोनची म्हणजेच त्याला काय म्हणतात GSH ग्लुटाथायोन. त्याची रिॲक्शन कशी होते 2OH प्लस 2GSH म्हणजेच ग्लुटाथायोन. त्याचंच कन्व्हर्जन काय होतं 2H2O म्हणजेच 2 वॉटर मॉलिक्युल्स अँड GSSG. ओके, हा मॉलिक्यूल तयार होतो. सेकंड काय कॅटलाइज होतं फ्री रॅडिकल्सचं. कसं होतं 2H2O2 मॉलिक्युल्सचं कशामध्ये कन्वर्जन होतं, काय तयार होतं त्याचं O2 अँड H2O मॉलिक्यूल. O2 म्हणजे ऑक्सिजन अँड वॉटर मॉलिक्युल्स तयार होतात. हे काय होतं कॅटलाइज रिॲक्शन. आणि फिफ्थमध्ये काय होतं एंडोजिनियस अँड एक्झोजिनियस अँटीऑक्सिडंट. आता एंडोजिनियस अँड एक्झोजिनियस अँटीऑक्सिडंट कोणते आहेत मग व्हिटॅमिन्स E, A, C अँड बीटा कॅरोटीन. कोणकोणते आहेत व्हिटॅमिन E, A, C अँड बीटा कॅरोटीन. हे काय झालं रे न्यूट्रलायझेशन कशाचं फ्री रॅडिकल्सचं. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे फ्री रॅडिकल्स इंड्युस्ड इंज्युरी. आता फ्री रॅडिकल्स इंड्युस्ड इंज्युरी काय आहे बघूयात आपण. इफ नॉट adequately neutralized, free radicals can damage cell by 3 basic mechanism. आता फ्री रॅडिकल्स कसे डॅमेज करतात सेलला त्याचे 3 मेकॅनिझम्स आहेत. ओके, फर्स्ट आहे लिपिड परऑक्सिडेशन ऑफ मेम्ब्रेन्स. सेकंड आहे DNA फ्रॅगमेंटेशन. थर्ड आहे प्रोटीन क्रॉस लिंकिंग. ओके, फर्स्ट बघूयात लिपिड परऑक्सिडेशन ऑफ मेम्ब्रेन्स. Double bonds in polyunsaturated membrane lipids are vulnerable to attack by oxygen free radicals. हे डबल बॉन्ड असतो कशाचा अनसॅच्युरेटेड मेम्ब्रेन लिपिडचा. कशा तो काय करतो व्हेरिनेबल टू अटॅक. कशावर अटॅक करतो ऑक्सिजन फ्री रॅडिकल्सवर. कोण करतं पॉली अनसॅच्युरेटेड मेम्ब्रेन लिपिड्स. ते कसे असतात डबल बॉन्डेड असतात. ते कोणावर अटॅक करतात मग ऑक्सिजन फ्री रॅडिकल्सवर. सेकंड काय आहे DNA फ्रॅगमेंटेशन. DNA फ्रॅगमेंटेशनमध्ये काय होतं फ्री रॅडिकल्स रिॲक्ट विथ द थायमिन. फ्री रॅडिकल्स रिॲक्ट कशावर होतात थायमिनवर. अँड इन न्यूक्लियर थायमिन इन न्यूक्लियर अँड मायटोकॉन्ड्रियल DNA टू प्रोड्यूस सिंगल स्ट्रँड ब्रेक. तर बघा काय होतं DNA फ्रॅगमेंटेशनमध्ये फ्री रॅडिकल्स रिॲक्ट होतात थायमिन इन न्यूक्लियर अँड मायटोकॉन्ड्रियल DNA. थायमिन फ्री रॅडिकल्स रिॲक्ट विथ थायमिन. रिॲक्ट कोणासोबत होतात थायमिनसोबत इन न्यूक्लियर अँड मायटोकॉन्ड्रियल DNA. इन कशावरती न्यूक्लियर अँड मायटोकॉन्ड्रियल DNA. मग हे काय प्रोड्यूस करतात परत सिंगल स्ट्रँड ब्रेक करतात. हे काय प्रोड्यूस करतात सिंगल स्ट्रँड ब्रेक करतात कशाचं DNAचं. ओके, हे काय झालं DNA फ्रॅगमेंटेशन. थर्ड काय आहे प्रोटीन क्रॉस लिंकिंग. आता प्रोटीन क्रॉस लिंकिंगमध्ये काय होतं फ्री रॅडिकल्स प्रमोट सल्फेहायड्रिल मेडिएटेड प्रोटीन क्रॉस लिंकिंग. आता फ्री रॅडिकल्स प्रमोट काय करतात सल्फहायड्रिल मेडिएटेड प्रोटीन क्रॉस लिंकिंग करतात. त्याचं रिझल्टिंग काय होतं इन्क्रीज डिग्रेडेशन ऑर लॉस ऑफ ॲक्टिव्हिटी. त्यामुळं काय होतं त्यांचं डिग्रेडेशनचं इन्क्रीज होतं किंवा लॉस ऑफ ॲक्टिव्हिटी लॉस होते. हे कशामध्ये होतं प्रोटीन क्रॉस लिंकिंग. हे 3 काय झालं रे बेसिक मेकॅनिझम आहेत सेल डॅमेजचे. कोणते फर्स्ट आहे लिपिड परऑक्सिडेशन ऑफ मेम्ब्रेन्स. सेकंड आहे DNA फ्रॅगमेंटेशन अँड थर्ड आहे प्रोटीन क्रॉस लिंकिंग. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे रिपरफ्युजन डॅमेज म्हणजे काय बघूयात. इफ सेल आर रिव्हर्सिबली इंज्युअर्ड ड्यू टू दी इश्मिया मीन्स काय सांगितलं आपण कशाची डेफिशियन्सी ब्लड फ्लो डेफिशियन्सी. मग सेल काय रिव्हर्सिबली इंज्युअर्ड करतात कुठं ड्यू टू इश्मिया. कशामुळे इश्मियामुळे इंज्युअर्ड होतात रिव्हर्सिबली सेल. ओके, रिस्टोरेशन ऑफ ब्लड फ्लो काय होतं रिस्टोरेशन मग कशाचं होतं ब्लड फ्लो कॅन पॅराडॉक्सिकली रिझल्ट इन ॲक्सिलरेटेड इंज्युरी. पॅराडॉक्सिकली रिझल्ट काय ॲक्सिलरेटेड इंज्युरी.
सेकंड पॉईंट आहे रिपरफ्युजन डॅमेज इज अ क्लिनिकली इम्पॉर्टंट प्रोसेस. आता ही रिपरफ्युजन डॅमेज ही कसली आहे प्रोसेस? क्लिनिकली इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. दॅट सिग्निफिकंटली कॉन्ट्रीब्युट्स टू मायोकार्डियल अँड सेरेब्रल इन्फ्रॅक्शन. आता काय होतं, ही कसली प्रोसेस आहे? क्लिनिकली इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. मग सिग्निफिकंटली कॉन्ट्रीब्युट्स काय होत आहेत? मायोकार्डियल अँड सेरेब्रल इन्फ्रॅक्शन होतं. काय होतं? मायोकार्डियल अँड सेरेब्रल इन्फ्रॅक्शन होतं. ओके, कुठं? क्लिनिकल इम्पॉर्टंट प्रोसेसमध्ये. ही कशाची? रिपरफ्युजन डॅमेजमध्ये. नेक्स्ट आहे एक्झॅक्ट मेकॅनिझम आर अनक्लिअर बट. एक्झॅक्ट मेकॅनिझम कसा आहे? अनक्लिअर आहे. बट काय आहे तो? रिस्टोरेशन ऑफ फ्लो. काय करतो तो? रिस्टोरेशन ऑफ फ्लो मे एक्सपोज कॉम्प्रोमाइज्ड सेल टू हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम. काय करतो तो? एक्सपोज कॉम्प्रोमाइज्ड सेल्स करतो. कशासाठी? हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम. अँड रिपरफ्युजन कॅन रिझल्ट इन इन्क्रीज फ्री रॅडिकल्स. रिपरफ्युजन काय करतात? फ्री रॅडिकल्स इन्क्रीज करतात. प्रोडक्शन फ्रॉम कॉम्प्रोमाइज्ड मायटोकॉन्ड्रिया. प्रोडक्शन कशाशी कॉम्प्रोमाइज करतं? मायटोकॉन्ड्रियाशी. अँड दी सर्क्युलेटिंग इन्फ्लॅमेटरी सेल्स. अँड सर्क्युलेटिंग काय करतात? इन्फ्लॅमेटरी सेल्स. हे काय झालं? रिपरफ्युजन डॅमेज. ओके, नेक्स्ट आहे केमिकल इंज्युरी. आता ही केमिकल इंज्युरी काय आहे बघूयात. फर्स्ट आहे डायरेक्ट डॅमेज such as a binding of a mercury chloride to sulfhydryl group of proteins. Direct damage कशावरती? बाइंडिंग ऑफ मर्क्युरी क्लोराईड टू सल्फाहायड्रिल ग्रुप ऑफ प्रोटीन्सवर. डायरेक्ट डॅमेज कशावरती करतं? हे कशाची बाइंडिंग असते? मर्क्युरी क्लोराईड टू सल्फाहायड्रिल ग्रुपची. कशाची पण? प्रोटीन्स. ओके, सेकंड काय आहे? जनरेशन ऑफ टॉक्सिक मेटाबोलाइट्स. काय जनरेशन करतात? टॉक्सिक मेटाबोलाइट्स सच ॲज अ कन्वर्जन ऑफ CCl4 टू CCl3. कशाचं कन्वर्जन करतात ते? CCl4 टू CCl3 मध्ये. मग फ्री रॅडिकल्स इन द SER ऑफ दी लिव्हर. ओके, SER ऑफ दी लिव्हर. फ्री रॅडिकल्स कुठं होतात? कुठं जातात मग? SER इन ऑफ दी लिव्हर. दॅट इज, हे सगळं काय झालं? केमिकल इंज्युरी. नेक्स्ट पॉईंट आहे आपला सेल्युलर अडॅप्टेशन टू इंजुरी. ओके, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात.